थोडी पोती आणली मी 10 पोती आणली राव. मला वाटलं याच्यात बागण पण ती फाडायला लागणार आहे पोती, त्याशिवाय नाही बागणार. ही दावणली ना राव, वाळा ना चेडे, त्याला पोत आणायला लागणार आपल्याला, नाही का ती कापडी पोत असतं ना, ते वल्ल करून ठेवायला लागेल याच्यावर. दावण नीट झाली पाहिजे, त्याच वेळेस ती बांधता येईन आपल्याला. एक 10-15 मिनटं ना पोरं येतील रितेशची, दोघं तिघं लागतं त्याच्या वासराला चालवायला, पण गोड पण चालवायचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता जवळपास 4 वाजलेत. जवळपास मी 6 वाजता आलो गोट्यात. 6:30ला आलो असतं. 6:30ला आलो. याला आहे ना वरण टाकून गेलो आणि पाणी का पण आम्ही एकच टाईम दाखवतो म्हणून काय प्रॉब्लेम नाही एवढा. पण यांनी खाऊन टाकले सकाळच्या वरी, सकाळ टाकलेलंच. आणि याने डायरेक्ट सांडावलो. हे ना जमा करून बाहेर फेकून द्यायला लागन राव. बरं जमा झालं आता इथं मग अशी पडलेली. फ्रीजची मोटर चालू करायला एखादा पाठवलं कार्यकर्त्याला, चालू मी एवढी घाण काढली टाकीत नव्हती पडली. अजून पण लई घाण्याच्यात टाकीत, अख्खं साफ करायला लागेल राव. मोटर चालू नाही म्हणतंय ते, एक फेज नाही येत. तर याला म्हणलं तर परत जा आणि परत चेक कर बाबा, इथे पाणी काहीच नाही आहे. इथं बांधकामाला माराय पाणी नाही राव, ते पुढल्या बिथाडाला माराय पाणी नाही. इथे शेजारून एक बादली आणला त्याशी, मग पक्की हमाली होती. आता हे परत या वासराला चालवायचं आम्हाला. जवळपास आता एक 4 वाजलेले. 4 वाजता चालू म्हणलं. मग एक 10-15 मिनटं ना पोरं येतील रितेशची, दोघं तिघं लागतं त्याच्या वासराला चालवायला, पण गोड पण चालवायचे. सर चांगला चपचपीत झालाय. ही तब्येत मुद्दाम आम्ही कमी केलेली. गणपतीच्या आहे ना, एक बोरवाडीच्या आहे ना घाटाच्या 1 महिना आधी चालू करायचा लांबवण बिंबवण आणि तयार करायचा. म्हणजे जुकाटा टाकायचा याला आम्ही चांगला जोड पण बैठलेला आहे. फक्त कांड विंड एकदम प्रॉपर करायचं नियोजन भारी व्हायला पाहिजे, अशा उद्देशाने आम्ही एकदम तयारी घेतो याची. आत्ता बघू आता त्याने साथ द्यायला नाही फक्त. सर नेमकी चालवायची होती राव, अचानक पाऊस आला, त्याच्यामुळे कॅन्सल केलं. खाली लय गाळू होते पावसात, एवढा बारीक पावसात पण गाळू होतं लय. हे बंद करायचं नेमकं, ह्याला काय लय वेळ लागत नव्हता. आम्ही थोडे एका दोरीवर ठेवलेलं आहे सगळं, नाही तर नाही हे पटक्यात लागत असं. मग ओके, हे झालं पॅक. शेण झाडून बाहेर काढलं लागेल. आणि ते ना लाईट गेली होती, पण लगेच आली परत. या नाही ना माका टाकून दिली आणि पाणी पाजले आणला. आपल्या लक्ष्मी नाही पाणी पिली, मग कुन्नसच प्याला बघतं. एक बादली प्याला पारा. ओके, ही दावणली ना राव, वाळा ना चेडे, त्याला पोत आणायला लागणार आपल्याला, नाही का ती कापडी पोत असतं ना, ते वल्ल करून ठेवायला लागेल याच्यावर. दावण नीट झाली पाहिजे, त्याच वेळेस ती बांधता येईन आपल्याला. आज लय लेट उठलो मी. आज साधारण 1-1:30 वाजता उठला असं. मग दवाखान्यात गेलो, दादाला घेऊन दवाखान्यातून आणलं आणि मग गोट्यावालो खाली पार 3-3:30 वाजता गोट्यावाला असं साधारण मी. आता 6:30 वाजल्यात गोट्यातच. लय वाईट, झोपच नाही होत राव आता आजकाल. थोडा आहे ना आता नेमक्याला पाऊस चालवायचा होता रे, मग आता उद्या चालवायला लागेल याला. उद्या चालू याला चांगला. आता आहे ना 7 वाजल्यात. पोर आहे ना क्लासवरून आणायचं राव. गोट्यातलं सगळं काम उरकलं आणि आताच घरच्यांनी फोन केला तर घेऊन येतो. आता आज 2 जण असले ना वासरं जनावर लय लवकर उरकते. पहिला
एक एक तास लागायचा मला उरकायला पण. भारी भारी पाऊस येतोय पण राव वल्लच करून जाते अख्खं. सप्रेशा कुठे जादू? काय जादू आहे? स्कूल मध्ये काय शिकवलं तुला? स्कूल मध्ये काय शिकवलं? नीट बस बाळा. काय आपल्याकडे गोडी होती सगळी. काय हे ते झाकण सगळं होतं. आम्ही प्रिशा आहे ना, आपण खेळत होतो ना. प्रिशा पप्पा मी टक्कल करायचं तुमच्यासारखा मुका करायचं का? हा. अरे मुन्ना मारला ना त्यासाठी टक्कल गेला आपण, माहिती का तुला? करायचं का? चला घरी चला. घरी आलो नेमका. घरी आलो चहा करा सांगितला. चहा केला आता घरच्यांनी. चहा पिऊ आणि परत जायला लागेल मग खाली. थोडी पोती आणली मी 10 पोती आणली राव. मला वाटलं बागण पण ती फाडायला लागणार आहे पोती, त्याशिवाय नाही बागणार. 3-6 पोत्यात होऊन जाईन सगळं अख्खी दावण कवर. आणि बाकी उरलेली ती ठेवता येईन मग. कारण ते बरीच लाईन आहे मोठी. मग पहिले म्हणजे दावण वाळली पाहिजे, नंतर ते काय झालं आपण पाणी मारत राहतो. याला फाडायला राव माझ्याकडं. आमच्याकडं ते ब्लेड पण आणलेलं, ते ब्लेड पण फाडीत बसायला ना आता. पोरांनी ब्लेड पण मोठवले काय माहीत राव. ते बॅन चिटकवायच्या वेळेस फाडायला लागत होतं ना, तेव्हा आणलो होतो आम्ही. ब्लेड पण फाडायला आणि त्याला वल्ल करून टाकायला लागेल परत. त्यातच दावणी उठवायला लागेल. दावण बरंच झालं, वाळतच नाही राव. त्याला पाणी व्यवस्थित बसत नाही. पाणी पण नाही आणि नेमकं ते टाकी उकडायला काढून ठेवली आम्ही. मोटर खराब झाली तर रानातली राव. प्रॉब्लेम झाला. ते बॅरलमध्ये भरून आणायला लागणार आता उद्यापासून. आम्ही ना ही पोती ना की फाडली. ह्यानी फाडली का? आणि त्याला कैची आणली होती एक, कैचीनी फाडली ना वल्ली करून टाकली. इथं राहून बरेच पाणी लागणार आहे. 2-3 बादल्या मारा लागणार अजून. आता आम्ही 2-1 बादल्या आणल्या. एवढं भिजलेलं आहे, अजून भिजवायला लागेल चांगलं. तरी पण इथे बरं पोतं काही पडलंच जरा एक.